जेनझी करणार नवनिर्माण. आता ठाकरेंची भिस्त जेनझीवर. सर्वच पक्षांना आता जेनझीची गरज. भारतातल्या जेनझीनं पेटवलेल्या अभूतपूर्व एल्गारानं केंद्रातलं सर्वात ताकदवान सरकार हादरल्याचं संपूर्ण जगानं पाहिलंय. त्यामुळेच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपलं लक्ष जेनझींकडे वळवलंय. पुण्यात पार पडलेल्या मनसेच्या बैठकीत राज जेनझीचा विचार करण्यात मुझे लगता है कि ये जो नई पीढ़ी है जेन जी जेन अल्फा, ये अभी जो हमारी एग्जिस्टिंग पीढ़ी है उससे ज़्यादा ऑनेस्ट है. अरे वाह, बढ़िया है. और देशभक्ति और सेवा का ऑनेस्ट अपील उसमें चलता है. थोडक्यात काय तर आगामी काळातील सत्ता कारणाची सूत्र जेनझींच्या अवतीभोवती फिरणार आहे. अभिजित दिपकेंच्या सीजेपीनं तुर्तास पक्ष स्थापन करणार नसल्याचं जाहीर केल्यावर सर्वच प्रस्थापित पक्षांनी या जनाधारावर डोळा ठेवलाय. आधी मराठीचा मुद्दा, नंतर हिंदुत्व आणि आता नवनिर्माणासाठी राज ठाकरेंनी जेनझींची साथ देत नव्या राजकीय इनिंगला सुरुवात केली आहे. जेनझीच्या बळावर आता मनसेचं इंजिन सुसाट धावणार की ब्रेक लागणार हे येणारा काळच ठरवेल. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.